हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी रुपाली पाटील. आज मी तुम्हाला अगदी 5 मिनटामध्ये कसा क्विक आणि इझी मेकअप कसा करायचा हे तुम्हाला मी दाखवणार आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये हा सेकंड लुक आहे या क्लायंटचा माझा. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फर्स्ट लुक दाखवला आहे. यांचा वास्तुशांतीला केला होता हा लुक. सो तुम्हाला आधीचा बघायचा असेल तर तुम्ही आधीचा व्हिडिओ माझा याचा चेक करू शकता. चला तर मग मी स्टार्ट करते. इथे मी पहिले वाईपने पूर्ण फेस त्यांचा क्लीन करून घेतला. देन नंतर मी आता टोनरचा यूज करते. टोनरचा यूज केल्यानंतर लगेच पुढचं अप्लाय करायचं नाही कोणतंही प्रोडक्ट. थोडंसं ते पूर्ण व्यवस्थित स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं. पण इथे मला खूप घाई होती, त्यांना अगदी 5-10 मिनटामध्ये रेडी व्हायचं होतं. सो मी लगेच ॲप्लिकेशन केलेलं आहे. पण तुम्ही करताना असं करू नका. मी आता पुन्हा मॉइश्चरायझर त्यांच्या स्किनला लावून घेते. त्यांची स्किन खूपच ड्राय आहे. आणि एकदम ड्राय झाली होती खूपच जास्त. सो त्यामुळे मी पूर्ण जास्त मॉइश्चरायझरचा इथे यूज केलेला आहे आणि व्यवस्थित त्यांच्या स्किनमध्ये पूर्ण ब्लेंड करून ॲब्झॉर्ब करून घेते आहे मी. देन नेक्स्ट मी इथे प्रायमर लावून घेते. प्रायमर व्यवस्थित फोरहेडला आणि जिथे पोर्स आपल्या असतात ओपन पोर्स तिथे मी त्याचं ॲप्लिकेशन केलं आहे. प्रायमरचं यूज झाल्यानंतर मी त्यांच्याच स्किनच्या अकॉर्डिंग कन्सिलर इथे यूज केलेलं आहे. इथे मी फॅशन कलरचं जे आहे ते कन्सिलर घेतलेलं आहे, क्रीम कन्सिलर. सो ते पहिले त्यांच्या स्किनच्या अकॉर्डिंग कलर घेऊन व्यवस्थित पूर्ण चेहऱ्यावरती मी अप्लाय करत आहे. मी कुठेही डार्क सर्कलला वगैरे आधी जे करेक्टर वगैरे आधी काही यूज केलेलं नाही आहे. त्यांना एकदम लाईट हवा होता बेस. सो मी त्याच्यासाठी पूर्ण स्किनवर त्यांना एकदम लाईट कलरचा शेड त्यांच्या स्किन टोनचा जो कलर आहे तो घेऊन मी पूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. चेहऱ्याला, फोरहेडला, त्यांच्या नेकला वगैरे पूर्ण नेक वगैरे पण त्यांची व्यवस्थित कवर करून घेतलं. आणि आता नेक्स्ट तुम्ही बघू शकता मी इथे लिक्विड कन्सिलर यूज केले आहे, जो हायलाईट पोर्शनला इथे मी लावला आहे. कशा पद्धतीने मी लावलं आहे ते बघितलं असेल तुम्ही. मी इथे लिक्विड कन्सिलर घेतले आहे, त्याची क्वांटिटी पण खूप कमी घेतलेली आहे. तुम्ही बघितलं असेल की मी किती कमी प्रोडक्ट इथे यूज केलेला आहे. बिकॉज जर जास्त केलं तर त्याचा इफेक्ट आपल्याला लगेच दिसतो. त्यांना जास्त बेस खूप जास्त नको होता, खूप लाईट हवा होता. सो मी एकदम लाईटच यूज केलेला आहे. आणि व्यवस्थित ब्लेंड करून झाल्यानंतर मी अंडर आईजच्या खाली लूज पावडरचं ॲप्लिकेशन केलं. आणि देन मग कॉम्पॅक्ट पावडरनी ब्रश घेऊन मी पूर्ण फेसला कॉम्पॅक्ट पावडरनी ब्लॉक करून टाकलं पूर्ण फेस. ब्रशनी जेव्हा आपण पावडरचं ॲप्लिकेशन करतो तेव्हा ते व्यवस्थित करत जा. बिकॉज नोजच्या खाली, अंडर आईजच्या खाली, लिप्सच्या तिथे खाली कॉर्नरला वगैरे कधी जर व्यवस्थित पावडर लागली नाही तर आपल्या जे फाउंडेशन आहेत, काही आपण जे कन्सिलर वगैरे लावतो ते क्रॅक होण्याची, लाईन्स पडायची शक्यता असते. सो व्यवस्थित ब्लेंड करत जा पावडरनी. आता देन मी नंतर कॉन्टर लावून घेतलं. कॉन्टर पण एकदम हलका शेड मी यूज केलेला आहे, जास्त केलेला नाही आहे डार्क. सो लाईट ॲप्लिकेशन केलेलं आहे. नेक्स्ट मी आता इथे ब्लशचा यूज करत आहे. ब्लश लावून घेतला. त्याचा शेडसुद्धा खूप लाईट पिंक होतं. पीच कलर आणि नॉर्मल पिंक कलर आहे, ते दोन्ही मिक्स करून मी इथे लाईट ब्लशचं ॲप्लिकेशन केलं. आणि त्यानंतर आता मी ते फोरहेडला, चीनला आणि चीकला सगळे व्यवस्थित तिथे हायलायटर लावून घेतलं आहे. ते PSCचं हायलायटर मी इथे यूज केलेलं आहे. फटाफट PSCचा हायलायटर लावून घेतला आणि त्यानंतर फिक्सरनी त्यांचं जे मेकअप आहे तो फिक्स करून घेतला. फिक्स करून झाल्यानंतर फटाफट फॅननी त्याला ड्राय केलं मी. आणि त्यानंतर मी आयब्रो फिल करून घेतले. अगदीच काही सेकंदामध्ये मी आयब्रो पटकन फिल करून घेतला. आणि त्यांच्याच लाईट साडीचा जो कलर आहे तो पण अगदी गोल्डन कलर होता आणि लाईट ब्राऊन कलर होता. सो मी एकदम सिम्पल लाईट ब्राऊन कलर फक्त यूज केलेला आहे आणि फक्त शिमर त्यांना यूज केलेला आहे. अंडर आईजच्या खाली पण त्यांना ब्राऊन कलर लावून घेतला. थोडं लाईट ॲप्लिकेशन केलं आणि फक्त आयबॉलला एकदम गोल्डन कलरचं जे आहे, एकदम लाईट गोल्डन कलरचा जो एकदम हलकं शिमर लावून घेतलं बस. आणि माझा आय मेकअप डन झाला. आणि मी लास्ट जे आहे ते आपलं लिपस्टिकचं ॲप्लिकेशन करून घेतलं. न्यूड शेड मी ते यूज केलं आहे.
तुम्ही पाहिलं असेल मी किती कमी वेळामध्ये आणि किती फटाफट ॲप्लिकेशन केले आहे सगळे प्रोडक्ट्सचे, आणि अगदी 5 मिनटामध्ये त्यांचा मेकअप हा पूर्ण झाला होता रेडी. तुम्हीसुद्धा असं 5 मिनटामध्ये कुठे जायचं असेल, खूप घाई असेल आणि आपल्याला रेडीही व्हायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मेकअप करू शकता. जर टेक्निक आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा. आणि नेक्स्ट आता मी यांचे हेअरस्टाईल करून घेते. हेअरस्टाईल पण मी अशी क्विक अशी केलेली आहे. त्याला खूप अगदी फार काही वेळ लागलेला नाही आहे. अगदी 5 ते 2 ते 5 मिनटामध्ये ती झालेली आहे. मी लास्ट मागच्या केसांचं त्यांचं पोनी बांधून घेतला, इयर टू इयर पार्टिशन काढलं, पुढचे 2 सेक्शन काढले आणि मागचं जे पोनी बांधल्यानंतर काही त्यातलाही अर्धा सेक्शन करून थोडंसं लाईट बॅककॉम केलं आहे. आणि त्याचा जो आपण पफ करतो ते पफसारखं मागे थोडंसं करून घेतलं. अगदीच खाली न दिसायला नको म्हणून मी किंचित केलं आहे, कारण त्यांना पफ वगैरे असं काही त्या कधी करत नाहीत. सो त्यामुळे एकदम लाईटच ठेवला आहे मी क्लायंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. आणि मागे ते सगळे केस एकत्र घेऊन थोडं फिक्सर मारलं मी त्याला, ओसेसचा, शाईनचा आणि टाफचं पण स्प्रे यूज केला आणि पूर्ण मागे घेऊन बॉबी पिनने टक करून घेतला. ही जी हेअरस्टाईल आहे ती अशी ट्रेंडिंग आहे, प्लस खूप क्विक होणारी आहे आणि तितकीच सुंदरही दिसणारी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही कशी वाटली. जर ही टेक्निक आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर. आणि प्लस बेल आयकन पण प्रेस करा जेणेकरून माझ्या सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता मी मागे टक केल्यानंतर जे पुढचं सेक्शन आहे त्याला मी क्रॉस पार्टिशन केलेलं आहे. आता जो लेफ्ट साईडचा जो भाग आहे त्याला मी थोडंसं किंचित बॅककॉम केलं आणि देन स्प्रे केला ओसेसचा आणि टाफचा पण स्प्रे इथे यूज करून बाकी मागे केस घेऊन तिथे बॉबी पिनने मी टक करून घेतलं आणि टाफनी परत त्याला लॉक करून घेतलं व्यवस्थित बेबी हेअर्सला. आणि नेक्स्ट आता मी पुढचा जो राईट साईडचा जो सेक्शन आहे तिथले पहिले थोडीशी एक बट घेऊन त्याचे 2 सेक्शन केले आणि ज्या बाकी सगळ्या केसांमध्ये पूर्ण खालपर्यंत त्यांचे ट्विस्टिंग केलं मी. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ट्विस्टिंग करते. एक पार्ट घेऊन आधीच्या वरच्या सेक्शनमध्ये टाकलं आहे आणि देन ट्विस्ट करून परत नेक्स्टवाली घेऊन खालच्या याच्यामध्ये टाकली आहे. पूर्ण ही प्रोसेस पूर्ण खालपर्यंत मी केलं आहे. खूप इझी आहे आणि तितकीच फास्टही होणारी आहे. अगदी 2 मिनटामध्ये ही हेअरस्टाईल झाली आहे त्यांची. अजिबात वेळ लागलेला नाही आणि खूप छान पण दिसते ही. मागे पुन्हा मी पूर्ण केसांचा मग एक पोनी बांधून घेतला आणि जो त्यांचा पोनी आहे त्यांच्या परत एकदा रबर लावून पोनी बांधला आणि जी केसं आहेत त्याला तुम्ही बघितलं असेल मी पूर्ण केसांचा बॅककॉम करून घेतला. मागे पोनीला जे पण मी काही बॅककॉम केलं आहे ते पूर्ण खाली असं पकडून वरच्या साईडला घेऊन बॉबी पिनने त्याला वरती थोडंसं टक केलं आणि नंतर मग त्याला नेट लावली. नेट लावताना बघितलं असेल तुम्ही की खालून मी नेट घेऊन मग वरच्या साईडला पूर्ण खेचून लावून घेतला तिथे पिन आणि पिन वगैरे घेऊन पूर्ण राऊंड सगळीकडे पिनं लावली आणि मग देन मी ब्रॉच लावला साडीच्या अकॉर्डिंग जो काही त्याला मॅच होईल असा ब्रॉच लावून घेतला. कशी वाटली ही हेअरस्टाईल? खूप छान आहे ना. तुम्हाला पण जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. चला तर मग आपण बघूया आपण त्यांचा फायनल लुक. जर हा फायनल लुक जर आवडला असेल, अगदीच 5 मिनटामध्ये इतका सुंदर असा मेकअप झालेला आहे आणि हा जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा की कसा वाटला आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. चला तर मग परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.